साहित्यावर समरसून प्रेम करण्याच्या उर्मीतून साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेची स्थापना संजीवनी मराठे, पद्मा गोळे, सरिता पत्की, शांताबाई किर्लोस्कर, सुधा साठे या पुण्यातील मान्यवर कवयित्री आणि लेखिकांनी 1965 साली केली. आता मंडळाचा खूप मोठा विस्तार झाला आहे. सुवर्ण महोत्सव साजरा करून हीरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेचं नाव मराठी साहित्य विश्वात दूर दूर पर्यंत पोहोचले आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ म्हणजे स्त्रियांची वाङ्मयीन चळवळ, तसेच प्रस्थापित आणि नवोदित लेखिकांचं हक्काचं व्यासपीठ. काव्य आणि कथा स्पर्धा, विविध उपक्रम, विशेष ग्रंथ पुरस्कार, कार्यशाळा, याचबरोबर संस्थेच्या व्हॉट्सअप समूहातून अनेकींचे हात लिहिते झाले तर अनेकींची पुस्तकेही झाली. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी काव्य स्पर्धा, विविध कार्यशाळा, बाल आनंद मेळावा, दूरच्या भागातील भगिनींसाठी त्या त्या भागात सुरू केलेले वाचक गट, त्यांच्या स्पर्धा आणि साहित्यिक उपक्रम, तसेच गेली 37 वर्षे होणारं वार्षिक स्त्री साहित्य संमेलन ही साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची वैशिष्ट्ये. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा संशोधन विभाग हा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा संस्थेचा एक महत्त्वाचा विभाग. या संस्थेनं स्त्रियांच्या साहित्याचं संशोधन करण्याचा उद्देश हाती घेतला आणि पायाभूत असं काम केलं. स्त्री साहित्याचा मागोवा खंड 1, 2 आणि 3 हे प्रकाशित केले आणि एक महत्त्वाचा दस्तावेज निर्माण केला. यानंतर भारतीय भाषातील स्त्री साहित्याचा मागोवा खंड 1 आणि 2 हे प्रकाशित झाले. हे दोनही संशोधन प्रकल्प 2 भाषांमध्ये म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोनही भाषांमध्ये प्रकाशित झाले आणि संस्थेचं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. साहित्यप्रेमी संस्थेच्या सभासदांचा प्रातिनिधिक कविता संग्रह उन्मेष, कथा संग्रह पूर्णी, व्यक्तिचित्र संग्रह साहित्य यात्रे आणि पद्माक्षरे हा पद्माताई गोळे यांच्या साहित्याचा वेध घेणारा ग्रंथ, तसेच कुमारांसाठी 10 नामवंत कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण आणि दिवाळी अंक अशी संशोधन विभागाच्या संपादनाची यशस्वी वाटचाल आहे. अशी साहित्यप्रेमी तुम्हा आम्हा सर्वांसाठी तेव्हापासून गेली 56 वर्षे ही संस्था साहित्य क्षेत्रात कार्यरत असून भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. काव्य, कथा, ललितलेख, हस्तलिखित अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात. शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्य सादरीकरण ही स्पर्धा घेतली जाते. निरनिराळ्या साहित्य प्रकारांसाठी ग्रंथ पुरस्कारही दिले जातात. लेखिकांच्या साहित्यविषयक योगदानाबद्दल गौरव पुरस्कार दिला जातो. मंडळातर्फे शहराच्या निरनिराळ्या भागात वाचक गट स्थापन केले आहेत. याशिवाय साहित्यविषयक संशोधन हा मंडळाच्या कार्याचा मोठा महत्त्वाचा विभाग आहे. दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक ग. पाटील, विंदा करंदीकर, इरावती कर्वे, वि. शिरवाडकर, अण्णाभाऊ साठे अशा अनेकांच्या साहित्यकृतीवर साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने कार्यक्रम केले आहेत. प्रतिभाशाली नाटककार कैलासवासी वसंत कानेटकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या साहित्यावर आधारित
हा ऑक्टोबर महिन्याचा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमात डॉक्टर ज्योत्स्ना अफळे, सुनीती लिमये, डॉक्टर सुवर्णा दिवेकर, ज्योत्स्ना चांदुडे, कविता मेहेंदळे, डॉक्टर रजनी अपसिंगेकर आणि शलाका माटे यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाची सुरुवात मंडळाच्या विश्वस्त डॉक्टर ज्योत्स्ना अफळे वसंत कानेटकरांबद्दल 2 शब्द बोलून करतील. कैलासवासी वसंत कानेटकर म्हणजे एक प्रतिभाशाली नाटककार. वसंत कानेटकर म्हणजे मनस्वीपणा. वसंत कानेटकर म्हणजे आत्ममग्नता. कानेटकर म्हणजे पारदर्शकता. कानेटकर म्हणजे जीवनाभिमुखता. कानेटकर म्हणजे कलंदरपणा सुद्धा. अशी कितीतरी विशेषणं ज्यांना लावता येतील ते व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी वसंत कानेटकर. कानेटकरांचं वास्तव्य नाशिकला होतं. नाशिक म्हटलं की 3 गोष्टीच आठवतात. एक, श्री प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी. दुसरा म्हणजे जिला नाशिककर आत्मीयतेने गंगा म्हणतात ती गोदावरी नदी. आणि तिसरं म्हणजे ज्यांच्या नाटकांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं असे 2 दिग्गज नाटककार नाशिकने दिले. ते म्हणजे कैलासवासी वि.वा. शिरवाडकर आणि कैलासवासी वसंत कानेटकर. कानेटकरांचा जन्म 20 मार्च 1922 साली सातारा जिल्ह्यातली रहिमतपूर येथे एका सुसंस्कृत घरात झाला. रवी किरण मंडळाचे संस्थापक सदस्य असलेल्या कवी गिरीशांचे कानेटकर हे सुपुत्र होते. जन्मापासून पानावर पडणारी कविता, पुस्तकांचा सहवास आणि सभोवती साहित्यिकांची वर्दळ अशा वातावरणात त्यांची जडणघडण झाली. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की लेखन ही त्यांना वारसा हक्कानं मिळालेली दौलतच आहे. कानेटकरांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बीए ही पदवी आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधनं MA ची पदवी घेतली आणि नंतर ते नाशिकच्या HPT कॉलेजमध्ये मराठी व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांचे विषय ते इतके समरसून शिकवायचे की इतर वर्गातली मुलं सुद्धा त्यांच्या तासाला येऊन बसायची. आज 75 असलेल्या त्यांच्या विद्यार्थिनी सांगतात की कॉलेजमध्ये सुटाफुटात आणि सेंट लावून येणारे प्राध्यापक म्हणजे फक्त वसंत कानेटकर. कानेटकरांच्या पत्नी सिंधुताई सुंदर, गोऱ्यापान आणि देखणं रूप लाभलेल्या होत्या, सहनशील होत्या, पण तितक्याच त्या कणखर होत्या. संसारात झेलली पण स्वतःच सत्व टिकवून ठेवलं होतं. कानेटकरांना त्यांच्या स्वतःचा असा एक नाटक हा फॉर्म गवसला, तो सिंधुताईमुळेच गवसला. सुरुवातीला कानेटकर कादंबऱ्या लिहित, तेव्हा सिंधुताई त्यांच्या लेखनिक होत्या. त्यांच्या कादंबऱ्यात इतके संवाद यायला लागले की त्यांनी विचारलं की तुम्ही नाटक का नाही लिहित. म्हणूनच त्यांच्या लेखणीने नाट्य वळण घेतलं. कानेटकरांच्या नावावर ग्रंथ संपदा आहे. कसे आईचे, लावण्यमयी हे कथासंग्रह, घर, पंख, पोरका ह्या कादंबऱ्या, आत्मचिंतन, मी माझ्याशी हे ललित गद्य आणि एकूण 43 नाटकं त्यांनी लिहिली. 1957 साली वेड्याचं घर उन्हात हे पहिलं नाटक रंगमंचावर आलं आणि त्यानंतर 1962 साली रंगमंचावर आलेलं रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाने इतिहास घडवला. त्यांच्या ऐतिहासिक नाटकातील मानसशास्त्रीय विश्लेषणानं पारंपरिक ऐतिहासिक नाटकाला लक्षणीय छेद दिला. पुढे त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. विविध विषयांवरची नाटकं त्यांनी अगदी व्रतस्थपणे लिहिली आणि रंगभूमीला एक प्रतिभाशाली नाटककार मिळाला. असं म्हणतात की कानेटकर नाटक अतिशय सुंदर वाचत, संहितेमधलं सारं नाट्य ते जिवंत करत.
त्यांच्या ठायी असलेल्या संवाद कौशल्यामुळे आजूबाजूची माणसंच काय पण त्यांच्या शिवाई बंगल्याच्या भिंती सुद्धा तृप्त झाल्या. कानेटकरांच्या नाटकातील नवे विषय, त्यांनी निर्मिलेल्या आव्हानात्मक व्यक्तिरेखा, आकृतीबंधातला वेगळेपणा, हे सर्व काही पेलणारं, समर्थपणे पेलणारं प्रभाकर पणशीकर, श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, विजया मेहता, दामू केंकरे, पुरुषोत्तम दारव्हेकर ही सगळी कलाकार मंडळी कानेटकरांच्या नाटकाबरोबर घडत गेली आणि नाट्यक्षेत्रात मोठी होत गेली. काही समीक्षकांनी त्यांना रंजनवादी नाटककार म्हटलं, काहींनी एकाच रसायनातून एकाच मुशीतून नाटक लिहिलं असंही म्हटलं. पण त्यामुळे कानेटकरांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाहीये. मराठी माणसाची नाट्याभिरुची घडवण्यात कानेटकरांच्या नाटकानं बहुमोल कामगिरी केली. त्यांच्या कानेटकरी वळणाने मराठी प्रेक्षकाला पुन्हा पुन्हा नाट्यगृहाकडे खेचून यायला लावलं. त्यांच्या नाटकाचे शेकडो हजारोनी प्रयोग झाले. त्यांच्या नाटकातील वाङ्मयीन मूल्य तपासायचे झाले तर उत्तम संविधानक, आव्हानात्मक व्यक्तिरेखा, उत्कृष्ट संवाद कौशल्य, तसंच संघर्ष, मनोविश्लेषण आणि रचना तंत्रावर असलेलं त्यांचं प्रभुत्व याचा विचार करावा लागेल. त्यांच्या यशाचं खरं गमक काय, असं त्यावेळेस असं सांगता येईल की त्यांच्या नाटकातून शिक्षण, की कानेटकर सातत्यानं नाट्यलेखन करत राहिले. त्यांच्या नाटकातून शिक्षण क्षेत्र, चित्रपट क्षेत्र, राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, कायदा, न्यायक्षेत्र असे विविध विषय सातत्याने येत राहिले आणि मराठी माणसांनी त्यांच्या नाटकांना भरभरून दाद दिली. म्हणूनच इतकी लोकमान्यता मिळालेला वसंत कानेटकरांसारखा नाटककार पुन्हा होणे नाही. धन्यवाद. धन्यवाद. यामिनीताई सांगा ना. हो हो. यानंतर सुनीती निमये, तिचंच दिसतंय, ज्योत्स्ना कशी दिसते. यानंतर सुनीती लिमये यांच्या गोड आवाजात आपण एक नाट्यपद ऐकणार आहोत. त्यांचा परिचय करून देते. सुनीती लिमये BCom DBM असून योग शिक्षिका हा त्यांचा व्यवसाय आहे. याशिवाय त्यांनी SNDT महाविद्यालयाचा सुगम संगीत डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांचे स्वरथेंबांचे व एकांत वेल हे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. विविध दिवाळी अंक, ई अंक व वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होतात. काही कवितांना पुरस्कार मिळाला आहे. तर आता ऐकूया त्यांचे नाट्यपद. नमस्कार. या कार्यक्रमात मला संधी दिल्याबद्दल साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे खूप खूप आभार. आधीच थोडीशी माफी मागते सगळ्यांची. काल थोडीशी सर्दी झाली आहे मला, पण मी पुरेपूर 100% प्रयत्न करीन. एक नाट्यपद घेते, सगळ्यांना ओळखीचं आहे. अर्थ शून्य भासे मझहार कलह जीवनाचा, अर्थ शून्य भासे मझहार कलह जीवनाचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा,
अर्थशून्य भासे मझहार कलह जीवनाचा ध्यास एक हृदय धरुनी ध्यास एक हृदय धरुनी स्वप्न रंगवावे स्वप्न रंगवावे वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा अर्थशून्य भासे मझहार कलह जीवनाचा धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा अर्थशून्य भासे मझहार कलह जीवनाचा अर्थशून्य भासे मझहार कलह जीवनाचा. धन्यवाद. धन्यवाद. सुनीती, गाणं खूपच छान झालं. धन्यवाद. धन्यवाद. आता डॉक्टर सुवर्णा दिवेकर कानेटकरांच्या सामाजिक नाटकावरचा लेख वाचतील. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. MA पुणे विद्यापीठ प्रथम श्रेणी विशेष प्रावीण्यासह PhD सामाजिक मराठी नाटक पुणे विद्यापीठ, कथा, विडंबन काव्य, ललित लेखन, समीक्षात्मक लेखन, वैचारिक इत्यादी साहित्य प्रकारात 1976 पासून लिहित आहे. आकाशवाणी पुणे केंद्रासाठी त्यांनी लेखन केले आहे. दिवाळी अंकासाठी त्या नियमित लेखन करतात. अनेक कथांना पुरस्कार आणि आचार्य अत्रे विनोदी साहित्य जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांची एकूण 7 पुस्तके असून त्यांनी MPSC साठी मार्गदर्शक पुस्तक लिहिले आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांच्या एकांकिकेला लेखन पुरस्कार मिळाला आहे. सुवर्णा दिवेकर यांना लेख वाचण्याची मी विनंती करते. ज्योतिषी टेनिस सुवर्णाताई, कृपया ऑडिओ आणि व्हिडिओ सुरू करावा. सुवर्णाताई दिवेकर. नाही, माझं नाव आहे. सुवर्णाताई दिवेकर, अनम्यूट करा स्वतःला. आणि सुवर्णाताई दिवेकर. बाकीच्यांनी कृपया आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवले तरी चालेल. आता ऐकू येते का? हो, येतंय. नमस्कार. महाराष्ट्राचे शेक्सपियर असा गौरवाने उल्लेख होतो असे थोर नाटककार. परत पडते. नमस्कार. महाराष्ट्राचे शेक्सपियर असा गौरवाने उल्लेख होतो असे थोर नाटककार कैलासवासी वसंत कानेटकर. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला करोनाची काजळकडा लागल्याने त्यांच्या नाटकांच्या मंचस्थ होण्याला मर्यादा आल्या.
आणि त्यांचे स्मरण काहीसे झाकोळले गेले. परंतु लवकरच ही परिस्थिती निवळेल आणि वसंत वैभव नव्याने झळाळून उठेल ही खात्री व्यक्त करते आणि मग मी माझ्या प्रतिपाद्याकडे वळते. सीता स्वयंवर या विष्णुदास भावे यांच्या नाटकाने मराठी नाटकांची प्रभात झाली. पौराणिक ऐतिहासिक कथानकांवरती आधारित संगीत मराठी नाटके रंगभूमीचा दिमाग वाढवू लागली आणि गंधर्व युग अवतरले. त्यानंतर इंग्रजी शिकलेल्या हिंदुस्थानी लोकांच्या जाणीवा, ज्ञान, विचारांनी एक वेगळेच वळण घेतले आणि सुजान सुवर्णाताई, तुम्ही म्यूट झाला आहात. शेवटची 2 वाक्य परत घेतली परत घेते प्लीज. सुजाण प्रेक्षक हा नॉर्वेजियन नाटककार इब्सेन याच्या प्रभावाखाली आला आणि सामाजिक मराठी नाटकांसाठी मखमलीचा लाल पडदा उघडला गेला. कुलवधू, उद्याचा संसार अशा सामाजिक नाटकांनी मराठी रंगभूमीला नवा, सुटसुटीत, संयत आणि कालाभिमुख असा आयाम दिला. अशा या सामाजिक नाटकांचा सुवर्णकाळ लिहिला तो वसंत कानेटकरांच्या सिद्धार्थ नाट्यलेखनीने. कानेटकरांनी बालनाट्य वगळता सर्व प्रकारची नाटके लिहिली. मोहिनी आणि मास्तर एक्के मास्तर ही नाटके वगळता सर्व नाटकांनी रंगभूमीवर अमाप असे यश मिळवले. त्यांच्या सामाजिक नाटकांनी अनेक नट घडवले, तसेच अभिरुची संपन्न प्रेक्षकही घडवले. गेल्या शतकातील सामाजिक नाटकांच्या संपन्न इतिहासात विजय तेंडुलकर, जयवंत दळवी आणि वसंत कानेटकर या त्रिमूर्तींचे योगदान महत्वाचे आहे. संगीत नाटकांच्या विलयानंतर सामाजिक नाटकांची प्रेक्षक अभिरुची घडवली, त्यात अग्रस्थान आहे वसंत कानेटकरांचे, त्यांचे आणि फक्त त्यांचेच. मग भले समीक्षक त्यांच्या नाटकांना प्रेक्षक अनुयायी नाटक म्हणून नावं ठेवू देत. नाटक हे रिकामी खुर्ची समोरचे नसते, तर प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादासाठी असते. अभद्राचा शोध घेणाऱ्या, श्लील अश्लीलतेचे संकेत मोडणाऱ्या नाट्यकृती ह्या काही काळ वलयात जरूर राहतात, पण त्यांना चिरंतनत्व नसते. हे चिंतन खुद्द वसंत कानेटकरांनी नाटक एक चिंतन या चिंतन पुस्तकात लिहिले आहे. वसंत कानेटकरांची अश्रूंची झाली फुले, घरात फुलला पारिजात अशी नाटके सुष्ट दुष्ट प्रवृत्तींचा मानवी खेळ रंगवतात. अतिशयोक्तीची डूब असणारी ही नाटके विचारप्रवण करतात आणि समाजासमोर आदर्शाचा आरसा पण धरतात. स्थलांतरितांच्या महत्वाच्या मुद्द्यावर इतर नाटककारांनी मौन धरले, परंतु फक्त एकच कारण असं प्रश्नचिन्ह टाकून कानेटकरांनी एक धगधगीत समाज वास्तव साकारले. माणसाला डंक मातीचा, अखेरचा सवाल, एक रूप अनेक रंग, मला काही सांगायचे, बॅकेटवर बेतलेले बेईमान ही सामाजिक नाटके प्रत्येकी नवा आशय घेऊन सादर झाली. कानेटकरांनी पाश्चात्य आणि पौरात्य दोन्ही नाटकांचा प्रचंड अभ्यास केला होता. त्यामुळे नाट्यतंत्रावरही त्यांची जबरदस्त हुकूमत होती. शब्द, तंत्र, अभिनय आणि निर्मिती या दर्जेदार चौरंगावर उभी राहिलेली रंगदेवता मग ती प्रसन्न होणारच आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या टाळ्या त्या निश्चित दुमदुमणारच. इथे एक गोष्ट मुद्दाम अधोरेखित करते. सामाजिक नाटक म्हणजे संसार नाट्य नाही किंवा मालिकांचे असतात तसे सुष्ट दुष्ट पात्रांचे डावपेचही नाही. एखादी घटना, एखादी समस्या, अपवादात्मक परिस्थिती यांचा पात्रांच्या आणि संवादांमार्फत घेतलेला रंगमंचीय शोध म्हणजे मराठी सामाजिक नाटक. कैलासवासी वसंत कानेटकरांच्या सामाजिक नाटकातील नायक नायिका आदर्शाची कास धरणारे आणि अत्यंत आग्रही आहे. मग ते डॉक्टर विद्यानंद असो किंवा न्यायमूर्ती देवकीनंदन असो,
नायिका ह्या कधीही केंद्रस्थानी नाही, तर त्या नेहमी नायकांच्या अनुगामिनी आहेत. अखेरचा सवाल वगळता सर्व नाट्ये पुरुषप्रधान आहेत. सर्व कथानके नेहमी उच्च मध्यम वर्गात घडणारी आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्न, त्यांची उत्तरं ही उच्च मध्यम वर्गातच सामावणारी आहेत. सुशिक्षित आणि मूल्यप्रधान व्यक्तिरेखा अशामुळे काही वेळेला वास्तवापासून दूर सरकतानाही दिसतात. परंतु मेक बिलीव्ह या नाट्य तत्वासाठी कानेटकरांनी ही तडजोड केली आहे. कानेटकरांची नाट्यसृष्टी हा विषय अभ्यासासाठी आहे. माझ्या या मर्यादित वेळेत बसवलेल्या 2 उजळीत आज माझा कानेटकरांना नमस्कार आहे. भरतवाक्य आणि नमस्कार. धन्यवाद सुवर्णा. यानंतर माझा बौद्ध प्राप्ती बंदच नाही करत आहे. थोडं मागे करायचं. बंदच नाही करत आहे. काय करू? स्वातीला विचारायचं का? हां, आता. धन्यवाद सुवर्णा. यानंतर ज्योत्स्ना चांदगुडे चरित्रात्मक नाटकावरील लेख वाचतील. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष म्हणून आपण ज्योत्स्ना चांदगुडे यांना ओळखतो. त्या MA MPhil असून त्यांनी वसंत कानेटकर यांच्या चरित्रात्मक नाटकांचा अभ्यास केला आहे. विविध संस्थांत अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव अशी पदे भूषवली असून साहित्यदीप दिवाळी अंकाच्या त्या संपादिका आहेत. तेजस्वला, जीवन मृत्यू आणि नाद अनाहत हे 3 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत. क्षणमोहरते हा 5 कवींचा निवेदनासह कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. मुलांसाठी सुलभ व्याकरण, अब्राहम लिंकनचे चरित्र, 3 एकांकिका, मैत्र पंचमी अशी इतर पुस्तके आहेत. अनेक कार्यक्रमातून महाराष्ट्राबाहेर आणि अमेरिकेत त्यांनी कविता वाचनाचे कार्यक्रम केले आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट बालवाङ्मयाचा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मी लेख वाचण्याची विनंती करते. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळांनी आज मला या ठिकाणी सामाजिक चरित्रात्मक नाटके या विषयावर बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमच सगळ्यांचे मनापासून आभार मानते. महाराष्ट्रातील दर्जेदार नाटककार म्हणून वसंत कानेटकरांचा ठसा मराठी वाङ्मयावर उमटलेला आहे. 40 पेक्षा अधिक अत्यंत दर्जेदार नाटके लिहिण्याचा त्यांचा विक्रम आहे आणि सगळीच्या सगळी नाटके लोकप्रिय झालेली आहेत. त्यांच्या नाटकांचे वर्गीकरण केले तर त्यातून त्यांची प्रायोगिकता आपल्याला लक्षात येते. कौटुंबिक नाटके, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, संगीत आणि चरित्रात्मक नाटके असे आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसून येतात. कानेटकरांच्या इतर नाट्यलेखनाबद्दल न बोलता मी एकदम वसंत कानेटकरांची सामाजिक चरित्रात्मक नाटके याच विषयाकडे वळते. पूर्ण नाही ना. सामाजिक चरित्रात्मक नाटके या शीर्षकातच आपल्याला 3 घटक दिसून येतात. पहिला घटक म्हणजे सामाजिक, दुसरा घटक म्हणजे चरित्र आणि तिसरा म्हणजे नाटक. एखादे नाटक लिहिणे वेगळे आणि चरित्रावर आधारित नाटक लिहिणे अगदीच वेगळे. त्यातही सामाजिक चरित्रात्मक नाटक लिहिणं किंवा लेखन करणं हे खूपच वेगळं. ते एक शिवधनुष्यच आहे आणि कानेटकरांनी ते छान पेललं आहे. या सामाजिक चरित्रात्मक नाटकांचा विचार करताना हे लक्षात येते की कानेटकरांनी चरित्र नाटके न लिहिता चरित्रात्मक नाटके लिहिली आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी लेखनात घेतलेले कलात्मक स्वातंत्र्य होय.
चरित्र नाटकात नायक किंवा नायिका आणि आजूबाजूच्या इतर व्यक्तींची नावे जशीच्या तशी घ्यावी लागतात. ज्या व्यक्तीचे नाटक लिहायचे आहे त्याच्या संदर्भात घडलेल्या घटना प्रसंगाचे क्रम न बदलता जसेच्या तसे घ्यावे लागतात. घटना प्रसंग मागे पुढे करता येत नाही. चरित्र नाटकात लेखकाला नायकाच्या आयुष्याचा जो पट असतो त्यात फेरबदल करण्याचा अधिकार नसतो, म्हणजेच त्यात कल्पिताला मज्जाव असतो. मात्र चरित्रात्मक नाटकात हे स्वातंत्र्य घेता येते आणि कानेटकरांनी त्यांच्या सामाजिक चरित्रात्मक नाटकात हे स्वातंत्र्य भरपूर घेतले आहे. आपण येथे चरित्रात्मक नाटकांचा विचार करताना फक्त सामाजिक चरित्रात्मक नाटकांचाच विचार करणार आहोत. ऐतिहासिक व पौराणिक नाटकेही जी चरित्रांवर आधारित आहेत अशी ही नाटके कानेटकरांनी लिहिली आहेत, पण आपण त्यांच्या फक्त सामाजिक चरित्रात्मक नाटकांचा विचार करत आहोत, ज्यात हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, कस्तुरी मृग आणि वादळ माणसाळतय या 4 नाटकांच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. कानेटकरांनी या चरित्रात्मक नाटकात चरित्र नायकाचे नाव बदलण्यापासून ते त्याच्या आयुष्यातील घटना प्रसंगांचे क्रम उलटे पालटे करून टाकेपर्यंत अनेक प्रकारचे बदल केलेले आहेत. मात्र असे फेरबदल करीत असताना चरित्र नायकाचा जो मनपिंड आहे, त्यांचे जे वृत्ती विशेष आहेत, जीवन जगण्याचा जो पीळ आहे, किंबहुना त्याच्या म्हणून मनाची जी ठेवण आहे, त्यामध्ये मात्र कानेटकरांनी परिवर्तन केलेले नाही. म्हणूनच ही नाटके चरित्र नाटके नसली तरी ज्याचा आत्मा चरित शोधनाचा आहे अशी ही चरित्रात्मक नाटके आहेत. कानेटकर लोकोत्तर व्यक्तींचे स्वभाव धर्म, त्यांच्या भोवतीचे वातावरण, त्यांच्या लकबी, त्यांची ध्येय धोरणे यात फारशी उलथापालथ न करता स्थैर्यच राखू इच्छितात. कारण कानेटकरांना चरित्र नायकाच्या जीवनातील बाह्य संघर्षापेक्षा आंतरिक संघर्षाला किंवा मनोमय संघर्षाला सामोरे जाण्यात आव्हान वाटते. चरित्रात्मक नाटक या प्रकारच्या स्वरूपाबद्दल उहापोह करताना काही निष्कर्ष आपण मांडू शकतो. लोकोत्तर व्यक्तींच्या चरित्रातील घटनांचा अंशतः किंवा पूर्णतः वेध घेण्याचा नाटककार प्रयत्न करताना दिसतात. या व्यक्तींच्या नाव, गाव, घटना प्रसंगापेक्षा त्यांच्या वृत्ती विशेषांचा ते वेध घेताना दिसतात. आणि तिसरं, चरित्राचा गाभा किंवा आत्मा न गमावता मूळ आत्म्यासारखे ते नाट्य जपताना दिसतात. याच निष्कर्षाच्या आधारे आपण कानेटकरांच्या 4 नाटकांचा विचार करणार आहोत. क्रमाक्रमाने आपण हे पाहूया. पहिलं आहे हिमालयाची सावली. प्रोफेसर भानू या ध्येयवादी व्यक्तीच्या जीवनाची ही कहाणी आहे. अनाथ विधवा स्त्रियांसाठी प्रोफेसर भानू यांनी गावाबाहेर आश्रम काढला आहे. ते या आश्रमाच्या कार्यातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला आहे, म्हणूनच ते कर्ते सुधारक आहेत. या असामान्य कर्तृत्वाची जाणीव प्रोफेसर भानूंची पत्नी बयो हिला असते, म्हणूनच ती त्यांच्या कार्यात सक्रिय सहभागी असते. डॉक्टर इरावती कर्वे यांचा आजोबा हा लेख म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे या कर्तृत्व संपन्न व्यक्तीचे संक्षिप्त पण कमालीचे तटस्थ चरित्र होय. वसंत कानेटकरांनी नाटकात घेतलेले अनेक प्रसंग आणि व्यक्तिरेखा, आजोबा या लेखातील प्रसंग आणि व्यक्तिरेखा यात विलक्षण साम्य आढळते. या संदर्भात वसंत कृष्ण वराडपांडे म्हणतात, इरावती कर्वे यांच्या भोवरा या पुस्तकातील आजोबा हे धोंडो केशव कर्वे यांचे व्यक्तिचित्र आणि नाटकातील तपशील यात कमालीचे साम्य आहे. म्हणूनच इरावतीबाईंच्या आजोबाचे प्रस्तुत नाटक नाट्य रूपांतर आहे. तर या संदर्भात प्रभा गणोरकर म्हणतात, कर्वे कुटुंबाच्या परवानगीने मोकळेपणाने खरी नावे ठेवून जर कानेटकरांनी हे नाटक लिहिले असते तर नावे आणि प्रसंग यांचे तोंडावळे बदलण्यात शक्ती खर्च न होता एका चांगल्या विषयावरचे चरित्र नाटक लिहिण्याचे श्रेय त्यांना पटकावता आले असते. प्रभा गणोरकर यांचा अभिप्राय लक्षणीय आहे. कानेटकरांनी जरी हे नाटक चरित्र नाटक म्हणून मान्य केले नसले तरी त्यांची संपूर्ण रचना निसंशय चरित्रात्मक नाटकाचीच आहे. अण्णासाहेब कर्वे आणि बाया कर्वे याच त्या
प्रधान व्यक्ती त्यांच्या समोर होत्या. कर्वे पती पत्नींची उदात्त चरित्रे वापरल्यानेच एक भव्य दिव्य नाटक कानेटकरांकडून लिहिले गेले. सारांश, हिमालयाची सावली या नाटकाचा विचार चरित्रात्मक नाटक म्हणून करणेच रास्त ठरेल. विषवृक्षाची छाया या वसंत कानेटकर लिखित नाटकाचा कालखंड 1910 ते 1920 असा 10 वर्षाचा आहे. या कालखंडात भारतात इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. त्यावेळी ग्रँड डफ पीटरसन सारखे इंग्रज अधिकारी भारताचा आणि महाराष्ट्राचा विकृत इतिहास लिहून सामान्य जनतेची आणि संपूर्ण जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी उपलब्ध कागदपत्र मिळवण्याचे प्रयत्न करत होते. त्याच वेळी सत्ता, संपत्ती आणि अधिकार नसलेली एक व्यक्ती एकाकीपणे महाराष्ट्राचा खरा इतिहास लिहिण्यासाठी झगडत होती आणि त्यांच्या कार्याचे मोल कुणालाच नव्हते. हाच विषवृक्षाची छाया या नाटकाचा विषय आहे. हे नाटक इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. राजवाडे यांच्या जीवनात घडलेले प्रसंग आणि त्यांचे कार्य आणि नाटकातील चिंतो बापूंच्या जीवनात घडलेले प्रसंग आणि कार्य यात कमालीचे साम्य आहे. हे जर तपासून पाहताना त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा आणि राजवाडे यांच्यात विलक्षण साम्य आढळते. राजवाडे यांना ऐतिहासिक कागदपत्रांचा ध्यास लागला होता, जो चिंतो बापू यांनाही नाटकात लागलेला आहे. राजवाडे आणि चिंतो बापूजी यांच्या वृत्तींमध्ये, मनपिंडामध्ये कमालीचे साम्य आहे आणि म्हणूनच हे नाटक निश्चितपणे चरित्रात्मक नाटक आहे. कस्तुरी मृग या नाटकाचा 20व्या शतकाच्या प्रारंभ काळाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही शोकांतिका आहे. प्रसिद्ध कलावंत स्त्री श्रीमती हिराबाई पेडणेकर यांच्या व्यक्तित्वाचा वेध यात घेतला आहे. हिराबाईच्या आयुष्यातील घटना प्रसंगाचे उपयोजन करून कानेटकरांनी हे नाटक लिहिले आहे. प्रामुख्याने व्यक्तिनामे बदलणे, अनुषंगिक घटना प्रसंग बदलणे हे याही नाटकामध्ये दिसून येते. हे नाटक केवळ एखाद्या कलावंतिणीचे दुःख सांगणारे नाटक नाही, तर ते हिराबाई पेडणेकरांचे व्यक्तिविशिष्ट दुःख सांगणारे नाटक आहे. साहित्यात रमणारी, साहित्य निर्मिती करणारी अंजनी ही या नाटकाची नायिका आहे. तिच्यातील कलावंत तिला साथ घालत असतो. त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि आधारासाठी ती धडपडत असते. समाजातील प्रतिष्ठित आणि सन्माननीय व्यक्तींशी तिचा संबंध येतो, पण सामाजिक प्रतिष्ठा तिला मिळू शकत नाही. हिराबाई पेडणेकर हे नाव घेतले असते तर तिच्या जीवनात आलेल्या व्यक्तींची नावे, खरी नावे वापरावी लागली असती. त्यामुळे खऱ्या नावांचा वापर कानेटकरांनी टाळला आहे. परंतु नाटक पाहताना ही व्यक्तिरेखा कोणाची आहे हे चटकन लक्षात येते. वादळ माणसाळतंय या 4थ्या नाटकांसंबंधी बोलूया. आनंदवनाचे शिल्पकार महामानव श्री बाबा आमटे यांचे कार्य आणि समर्पणशील जीवन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि विविध देशातही सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या जीवनावर नाटक लिहावे असे कानेटकरांच्या मनात होते आणि कविवर्य कुसुमाग्रजही त्यांना तसा आग्रह करत होते. या नाटकात बाबांचे आणि साधनाताईंचे चित्र जरूर आहे, काही घटना प्रसंगही आहेत, पण तरीही हे चरित्र नाटक नाही असे कानेटकर म्हणत असले तरी कबुलीही तेच देत आहेत. कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करणाऱ्या भाईंच्या जीवनाचा चढता आलेख म्हणजे हे नाटक वादळ माणसाळतंय. बाबांच्या जीवनात जे प्रसंग कुष्ठरोग्याच्या संदर्भात घडले तेच या नाटकात भाईंच्या बाबतीत घडतात. इतर पात्रेही थोड्या बहुत फरकाने साम्य दर्शवणारीच आहेत. अतिशय थोडक्यात असा हा आढावा घेतलेला आहे नाटकांचा, म्हणून पूर्ण कथानक टाळलेला आहे. आता थोडासा समारोप. वेगळ्या प्रवाहातील नाटके आणि भूतकाळातल्या किंवा आजच्या काळातल्या लोकोत्तर व्यक्तीच्या जीवनावर आधारलेली ही नाटकं आहेत. त्यातील व्यक्तित्वे तीस ठेवून नाव गावाचे तपशील नाटककारांनी बदललेले आहेत. दुसरं, नाटककार चरित्राची पुनःस्थापना करतात. 3, चरित्रात आवश्यक ते फेरबदल करतात. 4, मूळ चरित्राचा गाभा किंवा आत्मा न गमावता आत्म्यासारखे जपलेले नाटक म्हणजे चरित्रात्मक नाटक अशी चरित्रात्मक नाटकाची व्याख्या देता येईल. 5,
चरित्रात्मक नाटकाबाबत होणारे वाद टाळण्यासाठी नाटककार स्पष्टपणे हे नाटक चरित्र नाटक आहे असे म्हणत नाहीत. 6. अशा वेळी कल्पिताची जोड देऊन कलात्मक स्वातंत्र्य घेऊन नाटकच ते कलात्मक करते, त्यावेळी न होता चरित्रात्मक नाटक बनते. चरित्रात्मक नाटक या संकल्पनेमध्ये नजीकच्या भूतकाळातील किंवा समकालीन अशा विशिष्ट लोकोत्तर किंवा लोकविलक्षण व्यक्तीच्या मनपिंडांच्या संशोधन असणाऱ्या नाटकांचा तेवढा विचार समाविष्ट असतो. अशी नाटके मराठीत कानेटकरांपूर्वी तुरळकपणे लिहिली गेली असतील, परंतु कानेटकरांनी ती लक्षणीय संख्येने लिहिली आहेत. त्यांच्या या लेखनामुळेच चरित्रात्मक नाटके ही संकल्पना सिद्ध झाली. अशा नाटकाच्या लेखनाची एक पद्धतही सिद्ध झाली. या प्राध्यापक वसंत कानेटकर यांना या प्रकारच्या नाटकांचे लेखनकारी नाटककार, चरित्रात्मक नाटके लिहिणारे नाटककार श्रेय द्यायलाच हवे. धन्यवाद. धन्यवाद ज्योत्स्ना. आता ऐकूया सुनीती लिमये यांच्या सुमधुर आवाजात एक नाट्यपद. गर्द होती रान साजणी तू तर साफे कडे, तू तर साफे कडे. गर्द होती रान साजणी तू तर साफे कडे, तू तर साफे कडे. काय हरवले सांग शोधिसी, काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी. ओ गर्दस भोवती रान साजणी तू तर साफे कळी, तू तर साफे कळी. ती वनमाला म्हणे नृपाळा, हे तर माझे घर. ती वनमाला म्हणे नृपाळा, हे तर माझे घर. पाहत बसते मी तर येथे, पाहत बसते मी तर येथे, जललहरी सुंदर. ओ गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी. काय हरवले सांग शोधिसी, काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी. ओ गर्द सभोवती रान साजणी तू तर साफे कळी, तू तर साफे कळी, तू तर साफे कळी. धन्यवाद. पटकन हे होत नाही, व्हिडिओ सुरू होत नाहीये. तनया व्हिडिओ सुरू होत नाही. धन्यवाद सुनीती. गाणं फारच सुरेख झालं. हो पण व्हिडिओ सुरू होत नाही. धन्यवाद सुनीती. गाणं फारच सुरेख झालं. यानंतर कविता मेंदळे ऐतिहासिक नाटकातील स्वगताचं अभिवाचन करतील.
कविता मेंदाळे यांचा थोडक्यात परिचय करून देते. BA इकॉनॉमिक्स, MA मराठी विशेष प्रावीण्यासह. त्यांची एकूण 40 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील 21 बालसाहित्याची आहेत. महाराष्ट्र राज्य शासन, साहित्य परिषद पुणे, नासी फडके प्रतिष्ठान इत्यादी अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिलेल्या ऐक सखे या कथासंग्रहातील कथांचे यूट्यूबवर प्रसारण सुरू आहे, ज्यामध्ये शासनाच्या विविध विकास योजनांचा समावेश आहे. अखिल भारतीय बालकुमार संस्थेच्या कार्यकारिणीवर त्या कार्यरत आहेत. गानकलेवर त्यांचे विशेष प्रेम आहे. मी त्यांना अभिवाचन सुरू करण्याची विनंती करते. नमस्कार, मी कविता मेहेंदळे. आज आपण प्राध्यापक वसंत कानेटकरांचे जन्मशताब्दी वर्षाचे निमित्ताने कार्यक्रम करतो आहोत. प्राध्यापक वसंत कानेटकर हे सिद्धहस्त लेखक होते. रायगडला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, जिथे गवताला भाले फुटतात इत्यादी ऐतिहासिक नाटकं त्यांनी लिहिली. ती गाजली आणि शेकड्यांनी त्याचे नाट्य प्रयोगही झाले. ऐतिहासिक नाटकातील भाषा, घटना आणि हितसंबंधांचं धनुष्य प्राध्यापक कानेटकरांनी फार सुरेख पेललंय एवढाच याचा अर्थ होतो. अव्वल म्हणून रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक मी निवडलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे ही मराठी मनाची लाडकी दैवत. तरीही ती अखेर माणसंच होती. त्यांच्या व्यक्तिमत्वातून माणूस शोधण्याचा प्रयत्न प्राध्यापक कानेटकरांनी केलेला आहे आणि कानेटकरांच्या नाट्य संवादातून अर्थ उलगडण्याचा प्रयत्न अर्थातच मी केलाय. प्रसंग असा आहे की शिवाजी महाराज संभाजी राजेंना सजा म्हणून सज्जन गडावर जाऊन स्वामी समर्थांची सेवा करायला सांगतात. यावर शंभूराजांची चिडचिड, हतबलता प्रतिक्रियेच्या स्वरूपात बाहेर पडते. प्राध्यापक कानेटकरांनी शंभूराजेंच्या मनातील अस्वस्थता अचूक टिपली आहे. राजे उमद्या स्वभावाचे आहेत, स्वतःच्या मनाचे मालक आहेत. येसूबाई त्यांना समजावतायत की महाराजांची आपल्यावर माया नाही असा समज आपण का बरं करून घेतलाय. आणि त्यावर शंभूराजे म्हणतात, समज आपण आमचा तो केवळ एक समज मानता. युवराज्ञी तुम्ही थोरा घरी जन्मलात. माता पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही आजवर थाटामाटात रायगडावर वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक. आमच्या मनावर कोरी आहे त्यांच्या ओठावरली सुन्न जरब. आमच्या पोटात अजून कालवत आहे त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटा तटा तुटू लागतात. एक 8 वर्षाचा कोळा पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातान्हातून दिवस रात्र पळताना अजून आमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी हू की चू नाही.
अपरात्री अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज, सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच माग सोडून दौड केली पाहिजे. आत माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तस्सा उठून बाहेर धावतो. महाराजांच्या कमरेला मिठी घाली दीन वाड्या मुद्रेनं तो हंबरडा फोडतो. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. कमरेची इवल्या हाताची मिठी ते पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट बिनतक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जाई तो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराज्ञी एकच सवाल पूछतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती. आता यानंतर या प्रसंगाविषयी खुद्द शिवाजी महाराजांच्या मनात नेमकी कोणती भावना आहे, अर्थात नाण्याची दुसरी बाजू काय आहे, याचा खुलासाही पुढे येतो. प्राध्यापक कानेटकरांनी ते अचूक शब्दातून उत्तम रीतीने अधोरेखित केलेलं आहे. एक राजा म्हणून शिवाजी महाराजांची भूमिका आणि त्याच वेळी पिता म्हणून तुटणारं आतडं कसे शब्द बाहेर पडतात ऐकूया. शिवाजी महाराज म्हणतात, सुनबाई, राजांना माग टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो. जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे आम्ही नादान भ्याड का होतो. विचार करा, मोगल आमच्या पाठीवर, सभोवती हेरांचा सुळसुळाट. जरा गफलत होती तर आम्ही सारेच गनिमाच्या हाती गवसतो. त्या रात्री राजांनी आमच्या कमरेला मिठी घातली आणि फत्तराला पाझर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार. सुनबाई, ते शब्द आम्ही ऐकले आणि आमच्या शिरावरला मुकुट डळमळला. कमरेची समशेर लटपटली, पायातलं त्राणच नाहीस झालं. क्षणभर मस्तकात सणक शिरली की 8 वर्षांच्या एकुलत्या एक पोराला परमुलखात टाकून जाण्यापरीस नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य. पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यापुढे रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार दिसू लागली. साहेबांची उग्र करारी मुद्रा आठवली. विचार आला की खुद्द आमची एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले राजे दौलतीचे वारस, ते आलमगीराच्या तावडीत गवसले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल. सुनबाई, केवळ राजांना बचावण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उष्ण अवसान राखलं आणि कमरेची चिमुकल्या हातांची मिठी सोडवली. त्या रात्री मोठ्या निर्धारानं राजांना माग टाकून आम्ही यमुना पार झालो. बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर केवळ निर्धारच पाहिला, पण सुनबाई, आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं. वेडा पोर,
मनात ठेवून वागतो. पण खुल्या दिलानं आमच्यापाशी कधी बोलला का नाही? ही शिवाजी राजेंची रुखरुख आहे त्यांच्या मनाला लागलेली. हा प्रसंग तिसरा वाचते. स्वतंत्र विचाराचे संभाजी राजे आबासाहेबांना प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना कल्पना न देता रायगडाच्या कारावासातून बाहेर पडतात. या बाबतीत कोणाशी काहीही न बोलण्यासाठी शंभूराजांनी येसुबाईंना नव्याने येणाऱ्या बाळाची शपथ घालून ठेवलेली आहे. म्हणजे ते बाळ अजून जन्माला यायचे. हंबीरराव जेव्हा खबर आणतात की संभाजीराजे दिलेर खानाच्या छावणीत दाखल झाले आहेत, तेव्हा ते ऐकून शिवाजीराजे खचतात. त्यांना धक्का बसतो. पराक्रमाने हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या महाराजांची मनस्थिती प्राध्यापक कानेटकरांनी अगदी नेमकेपणानं टिपली आहे. वाचते. पंत अखेर आमचीच भीती खरी ठरली. अखेर मोगलांनीच आमचा छावा फितवून नेला. आपण गाफील राहिलो आणि आमचाच डाव अखेर आमच्यावर उलटला. राजे राजे काय केलं तुम्ही हे? दुनियेचा कारभार आम्ही उमेदीनं केला, पण घरच्या प्रपंचात आमच्या हाती अपयश आलं. गृहस्वामिनीचा दिल बदसूर, मनाशी मन कधीच जुळलं नाही. माँसाहेब गेल्या. जीवा भावाच्या सवंगड्यांनी वाटेवरच निरोप घेतला. आता पोटचा पुत्र, दौलतीचा वारस 7 जन्मांचा दावेदार झाला. मुळावरच कुऱ्हाडीचे घाव घालू लागला. आमचा दिल कोणाला उमगत नाही, आमची भाषा कोणाला समजत नाही, आमच्या दृष्टीची भरारी कोणाला दिसतच नाही. क्षितिजाचा पल्ला राहिला दूर आणि अर्ध्या वाटेवरच आमचे पाय गेले. उमेद खच्ची झाली. आम्ही एकटे राहिलो, एकाकी झालो. तो संकल्प, ती प्रतिज्ञा, त्या सळसळत्या उमेदी, ती पंख भरारी, ती गरुड छेद, बाकी हिशेब शून्य. जटायू सारखे पंख कापले गेले. आता पहिलं तीराकडे खुरडत खुरडत जाणं भारी आलं. राजे राजे तुम्ही कसले? पोरके आम्ही झालो आहोत, पोरके आम्हीच झालो आहोत. मात्र आता यानंतर या निराशेनंतर काही क्षणातच शिवाजी महाराजांसारखा मुत्सद्दी धोरणी योद्धा त्यावर कशी मात करतो हे पाहणं सुद्धा आव्हानात्मक आहे. ज्याला आज आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणतो, त्याची बांधणी महाराजांच्या विचारधारेत आहे, त्यांच्या कृतीत आहे. महाराजांमधलं हे परिवर्तन स्फूर्ती घेण्याजोगं नक्कीच आहे. छे छे असे हातपाय गाळून नाही चालणार. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. हे राज्य प्रतिपत चंद्र लेखे व वर्धिष्णू होणार असा साधू संतांचा आशीर्वाद आहे. आमच्या प्रजाजनांची ती आस आहे आणि शूर सैनिकांचा तो एकमेव ध्यास आहे. उठा सुनबाई, डोळे पुसा, चिंता करू नका. गुन्हा राजांचा घडला नाही, आमचा घडला. आम्ही राजांना परत आणल्याखेरीज राहत नाही. हंबीर राजांच्या हट्टीपणाची मातब्बरी तुम्ही आम्हाला सांगता?
अरे अवघे 16 वर्षांचे देखील नव्हतो तेव्हा आम्ही रोहिडेश्वर चढता चढता दादाजी पंतांसारख्या वयोवृद्ध कारभाऱ्यांच्या अंतःकरणाचा भेद केला होता. प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला आणि ज्ञानदात्या गुरुला नुसत्या शब्दानं जिंकणारे आम्ही. अरे सर्वस्व पणाला लावून उठलो तर पोटचा पोर आम्हाला वश होत नाही की काय. जय शंकर, जय भवानी. आम्ही निघालो. आम्ही राजांना परत आणल्याखेरीज राहत नाही. आम्ही निघालो. धन्यवाद. कुठे करायला लागतं, खाली का? धन्यवाद कविता. यानंतर डॉक्टर रजनी अपसिंगेकर कानेटकरांच्या सुखात्मक नाटकावरील लेख वाचतील. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्या MA PhD मराठी आणि MA संगीत असून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. आकाशवाणी दूरदर्शनसाठी संहिता लेखन आणि वृत्तपत्रात सदर लेखन केलेलं आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या स्त्री साहित्याचा मागोवा या प्रकल्पात लेखन सहभाग आहे. त्यांची 5 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या 4 चौघी एक दृष्टिकोन या पुस्तकाला नाह आपटे पुरस्कार मिळाला आहे. बालकुमार साहित्य संमेलनाची रंगभूमी विकासाच्या दिशा या परिसंवादात आणि समरसता साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनात त्यांचा सहभाग होता. साहित्य, संगीत, अध्यात्म इत्यादी विषयांवर त्या व्याख्यानं देतात. त्यांना मी लेख वाचण्याची विनंती करते. नमस्कार. नाटककार वसंतराव कानेटकर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष, त्यानिमित्ताने साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मी सर्वप्रथम कानेटकरांना अभिवादन करते. वसंत कानेटकरांच्या सुखात्मिका या विषयावर मला बोलायचं आहे. खरं तर वसंत कानेटकर यांनी विविध प्रकारचे साहित्य लेखन केलंय. कथा, कादंबरी, एकांकिका, आवाज बसलाय माझा, एकांकिका आणि नाटक असे 4ही साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. पण नाटककार म्हणून ते अधिक लोकप्रिय आहेत. त्यांच्या सुखात्मिकांचा विचार करताना पटकन लक्षात येतात की नाटकं म्हणजे प्रेमा तुझा रंग कसा, प्रेमाच्या गावा जावे, लेकुरे उदंड झाली, मदन बाधा, छूमंतर, सूर्याची पिल्ले अशी बरीच काही हलकी फुलकी विनोदी नाटकं. प्रथम सुखात्मिका म्हणजे काय याचा मागोवा घेतला तर लक्षात येतं की सुखात्मिका माणसाच्या जगण्याच्या प्रेरणेची अभिव्यक्ती करत असतात. योग्य त्या प्रकारे अभिप्रेत असणारे जीवन सुखावह करण्याची माणसाची जी एक मूलभूत इच्छा असते तिचा आविष्कार सुखात्मिकेत होत असतो. हास्य, विनोद हे सुखात्मिकेचे विलक्षण असं प्रभावी शस्त्र आहे. लवचिकता, सहजता याप्रमाणेच चिंतनशीलता ही विनोदाची अंग वसंतराव कानेटकरांच्या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही नाटकं आनंदी वातावरणात संपतात आणि त्यामुळे प्रेक्षक नेहमीच आनंदित होत असतात. आता आपल्या पहिल्या विनोदी नाटकासाठी कानेटकरांनी प्रेमाच्या विविध रंगांचा विषय निवडला आहे आणि नाटकाला पण प्रेमा तुझा रंग कसा असं शीर्षक दिले. 1960चं हे नाटक. विषयाच्या चतुर निवडीमुळे नाटकाची अर्धी लढाई ते तिथे जिंकलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण काय तर स्त्री पुरुष आकर्षणाचं प्रीतीचं नाटक हे जगाच्या रंगभूमीवर सततच चालणार असल्याने हा विषय कालातीत राहिलेला आहे. आणि हे नाटक सदाबहार म्हणून 60च्या दशकापासून प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळ्या संचात आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले.
या नाटकाचे तरुणपण टिकले आहे ते त्याच्यातील भाबड्या रोमॅन्टिसिझममुळेच. नाटकातील प्राध्यापक बल्लाळ आणि त्यांची पत्नी प्रियंवदा हे 50शीतलं जोडपं आहे. त्यांची मुलगी बब्बड आणि तिच्या प्रेमात असलेला बाजीराव, जो कोळसेवाला आहे तो, ही युवा जोडी, तसंच दरवेळी नव्या मुलीच्या प्रेमात पडून अपयशी ठरलेला बच्चू आणि कधीतरी त्याच्यावर प्रेम करून दूर गेलेली त्याची प्रेयसी, अशा जोड्यांच्या उपयोजनेतून कानेटकर हे नाटक उभं करतात. प्रेमातील परिपूर्ती, राग, अनुराग, प्रेमाची अतृप्त भावना, शिवाय त्याग, अशरीरी प्रेम, एकतर्फी प्रेम, अशा प्रेमछटा या नाटकामध्ये आहेत. कानेटकरांचं दुसरं नाटक आहे प्रेमाच्या गावाजावे, हे पण प्रेमावरच आहे. या नाटकात प्रेमाच्या गावाला जाणाऱ्या आजी आजोबांचा तसंच आजोबा आणि नातवांचा असा संवाद लक्षवेधी आहे. प्रेम हे माणसाच्या जीवनात उत्तुंग अशी आशा निर्माण करते, दुःखावर मात करायला शिकवते, माणसातील अधिक लवचिक बनवते, माणसाचे ऋणानुबंध अधिक लवचिक बनवते, हे या नाटकात दाखवलेलं आहे. कानेटकरांचे हलके फुलके मार्मिक असे संवाद कौशल्य, जीवनातील सखोलता नेमकी टिपून त्यातून एक संदेश नाटकातून मांडण्याची त्यांची हतोटी, यामुळे कानेटकरांची ही नाटकं यशस्वी झालेली आहेत, लोकप्रिय झाली आहेत. त्यांचं अजून एक नाटक सूर्याची पिल्ले. या नाटकाच्या सुरुवातीलाच स्वातंत्र्य सूर्य आबा काका, कोटी भास्कर असं त्यांचं आडनाव आहे, यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमापासूनच नाटकाचा आरंभ दाखवला आहे. आबा काकांचे आपण वारसदार आहोत या दिमाखात वा स्वतःला थोर समजणारी त्यांची मुलं, त्यांचा जो वावर आहे तो त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे. जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा वारसा ते सांगतात आणि चिल्लर गोष्टी मोठ्या करून सांगतात. स्वतःच्या मूर्ख वर्तनाला जाज्वल्य राष्ट्रभक्तीचं कोंदण लावतात. कसं ते या नाटकातल्या संवादातून आपल्याला लक्षात येतं. तेव्हा ते नाटकात त्यामुळे हास्यास्पद असं ठरतं. म्हणजे केवळ पूर्वजांच्या पुण्याईवर आपण जगू शकत नाही किंवा जगू सुद्धा नाहीये, स्वतः कर्तृत्व दाखवावं असा काहीसा संदेश या नाटकातून वसंत कानेटकरांनी दिलेला आहे. काळ बदलला तरी अशा गोष्टी समाजात घडतच असतात. त्यामुळे संदर्भ फारसे न बदलल्याने नाटक अजूनही ताजतवानं वाटतं. सामाजिक चिंतन विडंबनात्मकरित्या मांडणारी सूर्याची पिल्ले ही सुखात्मिका अतिशय सुरेख होती आणि 70च्या दशकात या नाटकाला प्रेक्षकांचा अगदी उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांचं सूर्याची पिल्ले हेच म्हणजे नाटक, तर त्याच्यात सूर्य सोडून बाकी सगळी पिल्ले जी आहेत ती मात्र खरी आहेत हे स्पष्ट व्हावं म्हणून कानेटकरांनी अनेक दिवंगत राष्ट्रनेत्यांच्या चरित्रातील वेगवेगळे तपशील एकत्रित करून या नाटकातील स्वातंत्र्य सूर्याची कल्पित मूर्ती घडवलेली आहे. कटाक्षाने ती नाटकाच्या कक्षेबाहेर सहेतुकच ठेवलेली आहे. या नाटकातील पिल्ल खरी आहेत, म्हणजे ती पिल्ल केवळ राष्ट्रनेत्यांचे पुत्र पौत्रच नाहीत बरं का, तर त्यांचे भक्त, शिष्य, अनुयायी, वारसदार हेही या पिल्लांमध्ये समाविष्ट आहेत. असे या नाटकाच्या पुस्तकाच्या निवेदनात सुरुवातीसच कानेटकरांनी सांगितलेलं आहे. सूर्य हा अस्ताला गेल्यावर चराचर निस्तेज व्हावं हे स्वाभाविकच आहे, पण स्वतःला प्रतिसूर्य समजणारी ही दीडवितीची पिल्लं, म्हणजे त्यांची जी काही हे आहेत मुलं आणि इतर भक्त आहेत, ते जेव्हा विश्व उजळण्याचा आटापिटा करतात, जो खोटा असतो, तेव्हा समाज जीवनात वेगळंच एक प्रकारचं नाट्य रंगत असतं. त्या नाट्याचं चित्रण या नाटकात आहे. स्वातंत्र्य सूर्य आबा काकांचे 4 चिरंजीव, पांडुअण्णा, बजरंगा, रघुराया आणि श्रीरंग. आबांचे वारसदार म्हणून ते घमेंडीत वावरत असतात. अपवाद आहे तो श्रीरंग या मुलाचा. आबा काकांनी सुरू केलेल्या विविध संस्थांचे ट्रस्टी जांबुवंतराव ठाणेकर यांच्या मदतीने श्रीरंग आपल्या इतर भावांना कसं सुधरवतो याची ही गोष्ट या नाटकामध्ये आहे. त्याला एक उपकथनात सुद्धा आहे, ते म्हणजे ठाणेकरांची कन्या आणि रघुराया यांचं प्रेमप्रकरण. नाटकाचा शेवट श्रीरंगच्या वाक्याने होतो की आपण जितक्या लवकर आबा काकांना विसरू तितक्या लवकर आपले पाय जमिनीवर येतील असं. तर स्वभाव वैचित्र्य आणि विसंगतीने हे नाटक विणलेलं आहे कानेटकरांनी. आता त्यांचं नाटक छूमंतर, त्या छूमंतर या नाटकात पुनर्जन्म हा विषय खूप छान पद्धतीने
आणि अगदी वेगळ्या पद्धतीने हाताळलेला आहे. निरोगी, निकोप, नर्म विनोदाची प्रेरणी केलेली आहे आणि ही तर कानेटकरांच्या नाट्याची अगदी खासियतच आहे. या छुमंत नाटकातील फॅन्टसी तर एका वेगळ्या अद्भुत रम्यतेचाच अनुभव देते. शेक्सपियरच्या नाटकांचा कानेटकरांवर विशेष प्रभाव होता. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल या त्यांच्या नाटकाप्रमाणे ज्याचा शेवट गोड सर्वच गोड हे तत्व डोळ्यासमोर ठेवून जी नाटकं पाहिली जातात त्या सुखात्मिका नेहमीच यशस्वी होतात. पण शेवट सहजासहजी होत नसतो. सहजासहजी शेवट हा गोड होत नसतो, कारण अनेक संकट, कष्ट, दुःख, आशा, निराशा आणि अनपेक्षित कलाटणीने शेवट गोड घडविण्याचं कौशल्य हे नाटककाराला साधावं लागतं. कानेटकरांच्या नाटकातील पात्र ही सरळ मार्गी, लटका राग व्यक्त करणारी, माफक अहंकार असलेली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीत चांगुलपणाचा एक धागा कायम राहतो. त्यामुळे प्रेक्षकांना ते सुखद वाटतं, चांगलं वाटतं आणि विनोदागर्भ उपासाला सहानुभूतीची जी झालर आहे ती सतत लागलेली असते. त्यामुळे नाटकात ठिकठिकाणी खुमासदार असे प्रसंग वसंत कानेटकर पेटताना दिसतात आणि त्यामुळे प्रेक्षकांना गुदगुल्या होतात आणि प्रेक्षक हा नाटकाला कायम खिळून राहतो. कानेटकरांच्या नाट्यलेखनाला वेगवेगळ्या कारणाने प्रेरणा मिळत गेलेली आहे. व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडल्यामुळे, विषयाच्या नाविन्यतेमुळे, कुणाच्या चरित्रामुळे, कुणाच्या वाङ्मय कृतीने भारावून जाऊन पुनर्जन्म या विषयावर, सामाजिक जीवनावर त्यांचे विविध अंगाने केलेले निरीक्षण म्हणजे सामाजिक जीवनाचं निरीक्षण, व्यक्तिरेखेचं आणि व्यक्तिरेखेच्या व्यंगावर नाही तर त्याच्या विचारसरणीवर, स्वभावावर चिंतन करून त्यातून विनोद गर्भ अशी सुखात्म नाटके कानेटकरांनी दिलेली आहे. विषय मांडणीतला ताजेपणा नाटकाला नेहमीच यश मिळवून देत असतो. निखळ विनोद आणि प्रहसन, फारच्या अंगाने येणारा अतिरिक्त विनोद हा प्रेक्षकांना नेहमीच भावत असतो. कानेटकरांच्या नाटकांचा विचार करताना लक्षात येतं की आपल्याला प्रेक्षकांना जे जे सांगावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं ते कानेटकरांनी नाटकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः प्राध्यापक असल्यामुळे समजावून सांगण्याची त्यांची हातोटी त्यांच्याकडे होती. नाटकाच्या यश अपयशाची चिंता न करता वेगळ्याच संकल्पनाने त्यांनी नाटकं लिहिली आहे. नाट्यतंत्रावर तर त्यांची अगदी प्रचंड अशी पकड होती. त्यामुळे त्यांच्या नाटकांना साहित्य मूल्यही आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी इथेच थांबते. आणि आज साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने मला वसंत कानेटकर यांच्या सुखात्मिका यावर बोलण्यास आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. उपस्थित श्रोते आणि सर्व मान्यवरांनी ऐकून घेतलं त्याबद्दलही त्यांची आभारी आहे. आणि अर्थातच वायफायची सुद्धा ज्यामुळे आपण जोडून राहिलेलो आहोत. धन्यवाद. थँक्यू. करते खरा लगेच. हां झालं. हेच व्हिडिओच पटकन सुरू होत नाही झालं. धन्यवाद रजनी. यानंतर शलाका माटे वसंत कानेटकरांच्या एका खुसखुशीत लेखाचं वाचन करतील. त्यांचा परिचय करून देते. M.A. बीजे. यामिने ते म्यूट झाला आहात आपण. शलाका माटे M.A. बीजे. त्या गेली अनेक वर्ष साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या आणि संशोधन विभागाच्या कार्यवाह आहेत. साहित्यप्रेमी दिवाळी अंकाचे 2008 ते 2017 सहकार्याने संपादन केले आहे. रोहिणी मासिकासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. स्त्री साहित्याचा मागोवा या प्रकल्पात सूचीखंडासाठी त्यांचे सहकार्य मिळालेले आहे. त्यांना मी लेख वाचण्याची विनंती करते.
नमस्कार. कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट या सगळ्या तंत्रज्ञानाने खरोखर माणसाच्या आयुष्यात क्रांती केली आहे. वेग आलाय. जगाच्या कुठल्याही टोकाला काही घडलं तर ते क्षणात सगळीकडे पोहोचतं. ही क्रांती घडण्यापूर्वी इतकं जलद नाही, पण हे संदेशवहनाचं काम टपाल म्हणजे आपलं लाडकं पत्र करत होतं. अगदी मोठ्या शहरापासून ते अगदी छोट्या खेड्यापर्यंत प्रत्येकाला ते आपलं वाटायचं, जिव्हाळ्याचं वाटायचं. हे झालं सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष काही करणाऱ्यांना तर तऱ्हेतऱ्हेच्या पत्रांचा सामना करायला लागायचा. त्यातलंच एक प्राध्यापक वसंत कानेटकरांच्या मी माझ्याशी या ललित लेख संग्रहातील खुमासदार लेख मी आता वाचतेय. नाटककाराचं टपाल. इतक्या वर्षाच्या अनुभवाने मी सांगतो की नाटक करायला येणारे टपाल हा एक अजबखाना आहे. तशी वाचकांची खुशीपत्र सगळ्याच लेखकांना येत असतात. लोकप्रिय लेखकांच्या वर तो वर्षा होत असतो, पण नाटक करायला नुसते वाचकच नाहीत तर वाचकांच्या जोडीने प्रेक्षकही पत्र पाठवतात. गेल्या वर्षात राज्य नाट्य स्पर्धेमुळे नाटक सादर करण्याचं वेळ पार खेडोपेडी पोचलंय. रंगभूमीवरील हे सर्व प्रेषित कलाकार नाटकाच्या संदर्भात नाटक करायला मग पत्रही लिहू लागतात आणि नाटककाराच्या अजबखान्यात काही दुर्मिळ आणि मौलिक चीजांची भर पडायला लागते. गाव जेवढं लहान तेवढी नाटक करण्याची हौस प्रचंड. हौसेला मोल नाही म्हणतात ना, ते खरंच आहे. लहान गावात अडचण निर्माण होते ती नाटकातल्या स्त्री पात्रांची. बहुधा स्त्रिया काम करायला पुढे येत नाहीत. त्यातून एखादुसरी तयार झाली तर तिचा भाऊ अथवा नवरा यांची प्रमुख पात्रपदी वर्णी लावावीच लागते. फलाण्या गावात प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक गणेश उत्सवात करायचं ठरतं. पात्रयोजना, दिग्दर्शन इत्यादी बाबी नटसम्राटांनी आधीच योजून ठेवलेल्या असतात. प्रश्न निर्माण होतो तो नाटककारांच्या मानधनाचा. बहुमतानं असं ठरतं की आपलं गाव लहान आहे, नाशिकपासून दूर आहे, शिवाय आपण एकच तर प्रयोग करणार आहोत आणि तोही देवापुढे. मग नाटक करायला गळवण्याची काही गरज नाही. नाटकाच्या तालमी सुरू होतात आणि सुमारे 15 दिवसातच कुरबुरीला आणि फाटाफुटीला प्रारंभ होतो. नटसम्राटांना एक नवी नायिका गवसते. त्याबरोबर जुनी नायिका तिच्या पाठीराख्यांसह काढून टाकली जाते. अवमानित झालेल्या नायिकेचे पतिराज अथवा बंधुराज तावाने नाटककाराला पत्र लिहितात आणि तिथूनच नाटकाला प्रारंभ होतो. मला येणारं पत्र असं असतं. आमच्या गावी अमुक नाट्य मंडळ आपले प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक सादर करीत आहे. सोबत त्याची कार्यक्रम पत्रिका सादर करणाऱ्या कलावंतांच्या पत्त्यासह पाठवित आहे. तुमचे मानधन बुडवण्याचा मंडळींचा विचार आहे, तरी तुम्ही त्यास खरबरीतपणे पत्र लिहून नुकसान भरपाई मागावी. आपल्यावर अन्याय होऊ नये म्हणूनच मी हे कळवत आहे. कळावे, लोभ असावा. आपला एक नाट्यरसिक. नाट्यरसिकांना दिलेल्या पत्त्यावर चौकशीसाठी माझं पत्र जातं. त्याबरोबर तिसऱ्या दिवशी प्रथम तार येऊन धडकते. मनी ऑर्डर सेंट, लेटर फॉलोज. चौथ्या दिवशी मनी ऑर्डर येते आणि पाठोपाठ पत्रही. पत्रलेखक लिहितात, नाटकाच्या तालमी अविश्रांत चालू आहेत. या गडबडीमुळे आपणास परवानगीसाठी पत्र घालण्यास उशीर होतोय. याबद्दल क्षमा करावी. आपले पैसे बुडवण्याचा आमचा मुळीच उद्देश नव्हता. याबद्दल श्री गणराया साक्षी आहे. परंतु ही वार्ता दुष्ट बुद्धीने तुम्हाला कळवणारा सूर्याजी पिसाळ कोण आहे हे आम्ही चांगलंच जाणून आहोत. ऐनवेळी केवळ आपल्या नाटकाला न्याय मिळावा म्हणून आम्हाला नायिका बदलावी लागली. तुमच्या नाटकातील नायिका ही नकटी आणि दंताडी असलेली तुम्हाला तरी चालली असती का हो? अशा प्रकारचा पत्रव्यवहार गेली 10-15 वर्ष अखंडपणे चाललाय. ज्या गावी नायिकाच उपलब्ध होत नाही पण नटसम्राटांचा मात्र सुळसुळाट असतो, अशा गावांपैकी एका गावकरी मंडळानं मला पाठवलेलं एक भाबडं पत्र बघूया. आपले लोकप्रिय अश्रूंची झाली फुले नाटक करण्याचा मंडळींचा पक्का बेट ठरलाय. पण आमची अडचण अशी आहे की आम्हाला येथे नट्या मिळत नाही, तरी तुमच्या नट्यांना पाठवून देणे. आमच्या गावापासून 10 मैलावर आळेफाट्यापाशी एसटी थांबते. तिथपर्यंत आल्यास पुढे बैलगाडीत गाद्या वगैरे व्यवस्थित घालून त्यांना आणण्याची आम्ही सोय करू. शिवाय रीतीप्रमाणे जेवणाखाण्याची आणि राहण्याची सोय करू.
तरी रंगभूमीच्या सेवेसाठी आपण काहीही करून नट्या मिळवून द्याव्या. हात पसरला की कडूसरीच्या किल्ल्या काढून द्याव्यात, तशा नट्या देता घेता येत नाही, निदान नाटक करायला तरी. हे या गावकरी बंधूंना मी कोणत्या शब्दात पटवून देऊ? एक वेळ भाबडी मंडळी परवडली, पण काही काही गावचे नटसम्राट भलतेच आगाऊ निघतात. हे एक पत्र पहा. आपल्या इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचा खेळ फारच रंगला. माझी संभाजीची भूमिका पब्लिकला एकदम पसंत पडली. कंपनीपेक्षा माझं काम बरतान झालं असंही मत पडलं. आपलं नाटक तसं चांगलंच आहे, पण त्यात एक मिस्टेक राहून गेली आहे. संभाजीला त्यात एकही गाणं नाही. आम्ही ती चूक दुरुस्त करून घेतली आहे. आमच्या येथील प्राथमिक शाळेचे हेडमास्तर कवी असून त्यांच्याकडनं आम्ही गाणी लिहून घेतली आहेत. त्यातील एक गाणे नमुन्यादाखल पुढे देत आहे. आवडल्यास तुमच्या पुस्तकात जरूर घालावे. चाल अब तुम्ही चले परदेस. सदर पत्रलेखकाने पाठवलेले नमुन्याचे गाणे त्याने दिलेल्या चालीवर मी जरा गुणगुणून बघितले आणि कृतार्थ झालो. इथे ओशाळाला मृत्यूच्या संदर्भात आणखीन पण एक पत्रव्यवहार सांगण्यासारखा आहे. अशाच एका गावी माझी रितसर परवानगी घेऊन प्रयोग केला आणि त्यानंतर पत्र आलं. औरंगजेबाचं काम करणारे गृहस्थ वृद्ध आणि अंमळ दमेकरी होते. नाटकाच्या ऐनवेळी दम्याचा अटॅक आल्याने पंचायत झाली. शेवटी सर्वानुमते निर्णय घेऊन आम्ही फक्त मराठ्यांच्या गोटातले प्रवेश सादर केले. आता उरलेले मोंगलांचे प्रवेश येत्या रविवारी आम्ही सादर करणार आहोत. तरी पूर्वी दिलेल्या मानधनातच हा एकच खेळ समजून आम्हाला परवानगी असावी. इथे ओशाळाला मृत्यू हे नाटक 2 हप्त्यांनी सादर करता येतं, हा अजब शोध या पत्रामुळेच मला लागला. एक नाटक 2 हप्त्यांनी करणारे धन्य ते कलाकार आणि बघणारे धन्य ते प्रेक्षक. नाट्य निर्मात्यांच्या आगाऊपणाचा आणखीन मासला पहा. एक साखर कारखान्याच्या गावाहून मला पत्र आलं. आमच्या कारखान्याचे महर्षी अण्णासाहेब हे त्यागी, ध्येयनिष्ठ वगैरे डिकटॉक हिमालयाची सावलीतल्या नानासाहेबांसारखे असून त्यांचा 60वा वाढदिवस करायचा आम्ही ठरवला आहे. त्यावेळी त्यांच्या जीवनावर नाटक करून दाखवावे असा आम्ही कलाकार मंडळांनी विचार केलाय. सर्वानुमते नाटक तुम्हीच लिहू शकाल असाही कौल पडलाय. तरी हे नाटक लिहून देण्यास किती पैसे घ्याल हे सत्वर कळवावे. कार्याचे महत्त्व जाणून नाही म्हणू नये. कानेटकर हे धंदेवाईक नाटककार असून नाट्यलेखनाचं त्यांनी दुकान घातलंय अशी काही खवचट टीकाकारांनी केलेली टीका मी वाचली आहे. पण ती अक्षरशः खरी मानून आमच्या दुकानात स्पेशल ऑर्डर नोंदवण्याचा कोणी प्रयत्न करेल असं पत्र येस्तोवर मला काही कल्पना नव्हती. बहुधा साखर कारखान्यातल्या एकूण वातावरणाचा परिणाम असावा. मला काही सांगायचंय. हे नाटक लोकप्रिय झाल्यावर कमीत कमी 5-6 मंडळींनी माझ्या जीवन कहाणीवर तुम्ही नाटक लिहाल तर तुम्ही नाटककार म्हणून अजरामर व्हाल असं आश्वासन देणारी पत्र लिहिली होती. व त्यातील एकाने तर त्या संकल्पित नाटकातील पात्रयोजना, दिग्दर्शन वगैरे सगळं तपशीलवार कळवलं होतं. माझ्याकडे केवळ संवाद लेखन तेवढंच बाकी होतं. सामान्य रसिक ज्या प्रेमळ भाबडेपणाने दाद देतात ना, त्याला खरोखर तोड नाही. नाटकाला तर ते दाद देतातच, पण माझ्यावर किंवा माझ्या नाटकावर टीकेची झोड जर उठली तर ते संतापून जातात आणि मला खरमरीत पत्र लिहितात. हे एक पत्र पहा. पुन्हा एकदा प्राध्यापक डॅश 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 यांनी रविवारच्या डॅश डॅश अंकात तुमच्या नाटकावर असाधारण झोड उठवली आहे. त्यास तुम्ही अद्यापही उत्तर नाही दिलं हे बरं नाही. तर तुम्ही चांगला कडक लेख लिहून प्रसिद्ध केल्यास वाङ्मय भक्तावर उपकार होतील व फाजील टीकाकार थोडे तरी गप्प बसतील. नाहीतर गैरसमजामुळे लोकात आपल्या नाटकाबद्दल अप्रती निर्माण होऊन रसिकांचं आपण एक नाट्यरसिक कोणी का असे ना, पण आपल्या नाटकाचा भक्त या भक्तांनी नाव गाव आणि पत्ता जर कळवला असता ना तर मी त्याला कळवलं असतं. निंदक आपुला सखा आपुले वस्त्रे धुतो फुका. भाबड्या रसिकांचा जर वर्ग सोडला ना तर नाटककाराच्या टपालात सापडतात चोखंदळ, विद्वान, लब्ध प्रतिष्ठित, स्वतःचं पांडित्य मिरवणाऱ्या उंटावरच्या शहाण्यांची पत्र. त्याचे काही नमुने बघा.
तुमच्या अमुक अमुक नाटकाच्या प्रस्तावनेत शेक्सपियर बद्दल अमुक अमुक उल्लेख आले आहेत, ते कुणाचे आणि कोणत्या पुस्तकात आहेत ते कळवणे. एरवी एकूण मराठी साहित्य, नाटकं आणि तुमचं वाङ्मय यात मला काहीही रस नाही. पत्रातल्या भाषेवरनं ते एका इंग्रजीच्या प्राध्यापकाचं पत्र आहे हे तुम्ही नक्कीच ओळखलं असेल. मीही त्याला कळवलं. एकूण मराठी साहित्य, नाटकं आणि माझं वाङ्मय यात जसा तुम्हाला रस नाही तसाच मलाही तुमच्या पडीक पांडित्यात अजिबात रस नाही. पत्र जरा अंमळ सौजन्याने लिहिलं असतं तर तुम्हाला हवी असलेली माहिती मी आनंदाने कळवली असती. पण असली उद्धट पत्र केराच्या टोपलीत न टाकता मी त्याची पोच देतोय हेच तुमचं परम भाग्य समजा आणि अंमळ पत्र लेखन कलेचा जरा अभ्यास करा. आता दुसऱ्या एका महाशयांचं पत्र. तुमच्या मला काही सांगायचंय या नाटकात इंग्रजी उद्गार फारच आले आहेत. अश्रूंची झाली फुलेच्या वेळी खरमरीतपणे मी आपणास लिहिलं असतानाही आपण त्याकडे त्यावेळीही बेदरकारपणे दुर्लक्ष केलंय. आपल्या नाटकांचा भावी पिढीवर काय परिणाम होईल याचे तुमच्यासारख्या नाटककाराला भान असू नये याचं मला परम दुःख होत आहे. भाषांतराची तुम्हाला काही अडचण असेल तर मला कळवावं, मी विनामूल्य तुम्हाला सहाय्य करेन. एकच उदाहरण सांगतो. तुमच्या नाटकातला न्यायमूर्ती देवकीनंदन आपल्या सुनेला म्हणतो, मी आहे जुन्या काळातला वडीलकी मानणारा, लास्ट ऑफ द रोमन्स. या उद्गारातील हे अधोरेखित वाक्य इंग्रजीत कशाला? अखेरचा रोमवंशीय असं चपकल भाषांतर बरं दिसतं नसतं. यावर त्यामध्ये काय लिहावं? असल्या विद्वानांना वधूवरीने कधीच शरण चिठ्ठी लिहून दिली आहे. मत्स्यगंधा नाटकात शुकाचा उल्लेख कालविपर्यास करणार आहे. सौदा आणि बेटी याऐवजी क्रय विक्रय आणि मुली हे शब्द वापरणं मी उचित होतो. इत्यादी इत्यादी तपशिलाचा अशी चुका दाखवणारी पत्र यायला लागली ना, मग हे काय फळ मम तपाला अशी हळहळण्याची पाळी नाटकावर येऊ लागते. या चुकात आहेत असं कळून देखील नाटककार काही एका हेतूनं त्या पत्करण्याचे ठरवतो. हे या महाभागांना कधी कळणार नाही का? पण या महाभागांनाही काटशोर देणारी काही पत्र नाटककाराच्या टपालात मधूनच कधीतरी येतात. त्यातली 2च पत्र, एक जुनं आणि एक नवं. 1963 सालातलं. मी वारसाच्या शोधात आहे. 55 वर्ष रंगभूमीची अखंड सेवा करून बिनवारसी मरण येणार की काय अशी मला भीती वाटत होती. तुमचं रायगड पाहिला आणि वाटलं वारस मिळाला. तुमच्या वडिलांचा पत्ता मला उत्तरी कळवावा. त्यांचा मुलगा वारस म्हणून मला मागून घ्यायचा आहे. हा वारस मिळण्याचा आनंद केवढा अजब असतो हे तुम्ही माझ्या इतके वृद्ध व्हाल तेव्हाच कळेल. या पत्राखाली सही आहे मामा वरेरकर. कैलासवासी वरेरकरांचा वारसा मिळवण्याची माझी योग्यता आहे की नाही हा कदाचित स्वतंत्र आणि विवाद्य प्रश्न असेल. पण 1963 साली कोणा एका वसंत कानेटकरांना हे पत्र वाचून अंगावर मुठभर मास चढल्यासारखं वाटलं होतं. यात मुळीच शंका नाही. गुरुवर्य श्री वि. स. खांडेकरांनी देवांचं मनोराज्य या नाटकाच्या वेळी मला एका पत्रात लिहिलं होतं, प्रत्येक कलावंत हा नव्या निर्मितीला हात घालताना कोलंबसासारखा असतो. पण मला वाटतं की कोलंबसाला अमेरिका खंड सापडलं हे त्याचं भाग्य. खरी गोष्ट अशी आहे, प्रत्येक कलावंत आरंभी असतो कोलंबसासारखा, सुवर्णभूमीच्या शोधासाठी जहाज आकारणारा. पण अखेर त्याची गत होते सिंधवदासारखी, म्हणजे कुठल्या तरी खडकावर त्याचं जहाज फुटतं आणि अनंत हालापेष्टातनं थोडी दौलत आणि जीव बचावून हा कसाबसा माघारी येणारा, लौकिकात श्रीमंत झालेला पण सुवर्णभूमीसाठी पुन्हा पुन्हा सगळे धोके पत्करून भर वादळात जहाज आकारणारा. असल्या सफरीत दिले हिरण्यमय हाती मृण्मय अशीच त्याची आंतरिक अवस्था असते. भले त्याच्या नाटकाचे शतक महोत्सवी वा पंचशतक महोत्सवी प्रयोग झडत असले ना तरी न परिहरपले ते गवसे असे त्याचं मन खंतावलेले असते. पण त्या खंतावलेल्या मनालाही कधी कधी दिलासा मिळतो तो अनामिकाच्या पत्रात. आम्ही बर्फना पंखी हा माझ्या अखेरचा सवाल या मराठी नाटकाचा गुजराती अनुवाद. गुजराती रंगभूमीवर गेल्या वर्षभरात कमालीचा लोकप्रिय झालेला. एका गुजराती गृहस्थांचं मला काही दिवसापूर्वी पत्र आलंय. पत्र इंग्रजीत आहे पण त्यातील महत्त्वाच्या भागाचा मी मराठी अनुवाद देतोय.
आपले अमे बर्फना पंखी हे नाटक मी तर अनेक वेळा पाहिले, पण माझ्या तरुण कन्येलाही मुद्दाम दाखवण्यासाठी नेले होते. माझ्या मुलीच्या अंगावर तुमच्या नाटकातल्या नंदूसारखेच काळे डाग आलेत. तिनेही डोक्याला रुमाल बांधलाय आणि डोळ्यावर नंदूसारखा काळा चष्मा घातलाय. यातच काय ते समजा. प्रोफेसर, मरणाला धीटपणे सामोरं कसं जावं हे तिला समजावं एवढ्याचसाठी कुटुंबातील सगळ्यांचा विरोध पत्करून मी तिला हे नाटक दाखवण्याचं धाडस केलं. वाङ्मयीन मूल्यांचा काथ्याकूट करून या माझ्या नाटकाची संभावना सोखंदळ टीकाकार भले कशीही करो, पण अशी काही पत्र वाचली ना, म्हणजे पांढऱ्यावर काळं करण्यात आपल्या या सुवर्णभूमीच्या किनाऱ्याला ते स्पर्श करतोय असं नाटक करायला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद शलाका. कार्यक्रमाची सांगता आपण नाट्यपदाने करणार आहोत, म्हणून आधीच सर्वांचे आभार मानते. आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या डॉक्टर ज्योत्स्ना अफळे, ज्योत्स्ना चांदगुडे, डॉक्टर सुवर्णा दिवेकर, डॉक्टर रजनी अपसिंगेकर, सुनीती लिमये, कविता मेहेंदळे आणि शलाका माटे या सर्व जणींचे मी मंडळातर्फे आभार मानते. तांत्रिक सहकार्य दिल्याबद्दल स्वाती यादव यांचेही खूप आभार. कार्यक्रमाची सुंदर पत्रिका तयार करणाऱ्या वैशाली मोहिते यांचेही आभार. कार्यक्रमाला आस्वाद देणारे आपण सर्व रसिक तुमचेही मनापासून आभार. यानंतर सुनीती लिमयेच्या नाट्यपदाने कार्यक्रमाचा समारोप होईल. धन्यवाद. वगैरे नाही फक्त हे पाठवलं. देवा खरचे ज्ञात कुणाला, देवा खरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमाने, विचित्र नेमाने कुणी रखडते धुळीत हानिक, रखडते धुळीत हानिक कुणास लावे हे, कुणास लावे हे, देवा खरचे ज्ञात कुणाला. मी निष्कांचन निर्धन साधक, मी निष्कांचन निर्धन साधक, वैराग्याचा एक उपासक, वैराग्याचा एक उपासक, हिमालयाचा मी तो यात्रिक, हिमालयाचा मी तो यात्रिक, मनात माझ्या का उपसावे, मनात माझ्या का उपसावे, संसाराचे प्रेम, संसाराचे प्रेम, संसाराचे प्रेम, देवा खरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमाने कुणी रखडते
धुळीत हाणिक कुणास लाभे हे देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला. धन्यवाद. खूप सुंदर सुनीती. धन्यवाद. धन्यवाद. फारच छान. गर्द सभा होते तर अप्रतिम झालं, अप्रतिम. वा. थँक्यू. थँक्यू. तिन्ही आज छान सर्दी झाली आहे ना.